हॅलो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर आपलं असं टार्गेट आहे की या वर्षामध्ये 2025 मध्ये किमान जेवढं काही मॅथमॅटिक्स आवश्यक असते स्पर्धा परीक्षा, त्या सर्व याचे व्हिडिओ जे आहेत ते आपल्या चॅनलवरती अपलोड करायचे आहेत. त्यापैकी हा आपला पहिला व्हिडिओ. मी मागे रेल्वेचा क्वेश्चन पेपर बघितला होता, ज्यामध्ये याच्यावरती क्वेश्चन आले होते: नाव, होडी आणि प्रवाह. आणि जवळपास सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये मध्ये ज्यावरती एक प्रश्न असतोच. तर असे सर्व येणारे प्रश्न जे आहेत, नाव, होडी आणि प्रवाह, या तीन टाईप म्हणजे याच्यावरती येणारे सर्व क्वेश्चन कशा पद्धतीने सॉल्व करणार ते आपण सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजे हा एकच व्हिडिओ पाहिला तर आपला 100% एक प्रश्न आपल्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेमधला तुमचा सोडवण्यास तुम्ही इथं सज्ज व्हाल. तर पूर्ण व्हिडिओ बघा. आणि काही जर समजा आपल्याला जर डाऊट वाटला, कुठं शंका वाटली, तर प्लीज तुम्ही तिथं कमेंट करा. मी त्याला तुम्हाला नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न इथं करेल. तर चला आपण त्याला सुरुवात करूया. आता बघा, प्रश्न जो असा राहतो की आपल्याला एखाद्या ठिकाणी एखादी नदी असते, त्या नदीचा प्रवाह, नंतर या नदीमध्ये एखादा व्यक्ती किंवा एखादी बोट किंवा त्याला म्हणतो आपण नाव किंवा जहाज, यांच्या तिथं स्पीड दिली असते. स्पीड म्हणजे काय होते? गती किंवा वेग. स्पीड म्हणजेच गती किंवा वेग. आता जर आपण रेल्वेचा जर पेपर सोडतो म्हटलं आपण, तर इथं स्पीड दिली असते किंवा व्हेलॉसिटी दिली असते, आणि मराठीमध्ये आपण गती किंवा त्याला वेग म्हणतो. तर आपल्याला माहिती आहे की स्पीड ही काय असते. याचं स्पीड काय राहतात? डिस्टन्स ट्रॅव्हल, आणि याला डिवाइड कसे करतो आपण? तर टाइम. म्हणजे आपण जर समजा स्पीडला समजा कन्सिडर केलं व्ही, आणि डिस्टन्सला म्हटलं आपण एस, आणि टाइमला म्हटलं आपण टी. हा जो फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युलाच्या बेसवरती जवळपास सर्व क्वेश्चन विचारले असतात. म्हणजे हे व्ही म्हणजे व्हेलॉसिटी किंवा स्पीड, एस म्हणजे डिस्टन्स, आणि टी म्हणजे टाइम. तर याच्यामध्ये प्रवाह म्हणजे प्रवाह प्लस बोट, आणि यांच्यामध्येच काही इंटरचेंज आणि दिले असतात. आणि स्थिर पाण्यातील वेग किंवा असं म्हणजे स्ट्रीमच्या अपोजिट आणि प्रवाहाच्या सोबत आणि प्रवाहाच्या विरुद्ध, अशा ते काही क्वेश्चन दिलेले असतात. तर आपल्या याच्यावरती मेनली तर 3-4 फॉर्म्युले आहेत. ते फॉर्म्युले आपण बघूया. समजा इथं आपण ॲज्युम करूया की सपोज ही आता ही सगळं नदी आहे. या नदीमधून जर पाणी जर स्थिर असेल, पाणी काय असेल? स्थिर असेल, तर स्थिर पाण्यातील बोटीचा वेग, आपण याला कन्सिडर करूया यू. यू काय झाला? स्थिर पाण्यातील बोटीचा वेग. आणि पाणी सपोज जर फ्लोमध्ये असेल, प्रवाहामध्ये असेल, तर पाण्याचा वेग जो आहे, सपोज आपण पाण्याचा वेग कन्सिडर करूया व्ही. व्ही काय कन्सिडर केला आपण? पाण्याचा वेग. आणि यू काय केला आपण? स्थिर पाण्यातील बोटीचा वेग. आता बघा, पहिला फॉर्म्युला जो आहे, जर पाण्याचा वेग आणि बोटीचा वेग, बोटीचे डायरेक्शन आणि पाण्याचे डायरेक्शन जर सेमच असेल, म्हणजे काय? बोटीचा पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने वेग, म्हणजे बोट पण त्याच दिशेने चालली आणि पाणी पण त्याच दिशेने वाहत आहे, तर त्यांचा वेग जो आहे, तो वेग आपण रिझल्टंट वेग आपल्याला काय मिळेल? यू प्लस व्ही. म्हणजे दोघांची जी स्पीड आहे, दोघांचा वेग जो आहे, त्याची आपण बेरीज करणार. किंवा जर प्रवाह आणि बोट किंवा तो व्यक्ती या दोघांची दिशा जर काय असेल, एकाच डायरेक्शन चालली असेल तर. आणि समजा जर प्रवाहाची डायरेक्शन वेगळी आहे, प्रवाह या डायरेक्शन चालला आहे, आणि बोट जी आहे ती समजा चालली आहे या डायरेक्शननी, किंवा एखादा व्यक्ती जिच्या अपोजिट डायरेक्शन चालला, तेव्हा त्याची स्पीड मात्र जी आहे ते आपल्याला काय करावं लागेल? त्या व्यक्ती किंवा बोटच्या स्पीडमधून प्रवाहाची स्पीड मायनस करावं लागेल. म्हणजे आपल्याला व्यक्तीची स्पीड यू किंवा बोटची स्पीड यू मायनस त्या प्रवाहाची स्पीड व्ही, हा आपल्या रिझल्टंट त्या याचा प्रवाह, म्हणजे बोटीचा पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती राहते? यू मायनस व्ही. आणि कधी कधी क्वेश्चन मध्ये काय दिलं असते की आपल्याला बोटीचा पाण्याच्या दिशेने वेग, म्हणजे बोटीच्या दिशेने चाललाय, हा वेग दिला असतो. समजा याला आपण पी कन्सिडर केलं, आणि बोट समजा चालले प्रवाह चालला या दिशेने आणि बोट चालली या दिशेने, तेव्हा त्याचा वेग समजा असेल क्यू. म्हणजे बोटीच्या दिशेने बोटीचा पाण्याच्या दिशेने वेग पी असेल, आणि बोटीच्या पाण्याच्या विरुद्ध दिशेने वेग क्यू असेल, तर बोटीचा पाण्यातील स्थिर पाण्यातील वेग किती राहतो? 1/2 इन ब्रॅकेट मध्ये पी प्लस क्यू, शॉर्टकट फॉर्म्युला. आणि जर तिथं पाण्याचा प्रवाहाचा वेग 1/2 इन ब्रॅकेट मध्ये पी मायनस क्यू. हे दोन फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. आता या 4 फॉर्म्युल्यावरती बेस जे आहे, आपल्याला सर्व समोरचे क्वेश्चन डिपेंडंट राहतील. आपण जर एवढे 4 जर फॉर्म्युले आपण लक्षात ठेवले, तर आपण या बोटवरचा जो प्रश्न असतील, सर्व प्रश्न आपण ते सॉल्व्ह करू शकतो. तर होप सो
आपण इथं पहिला जो क्वेश्चन आहे याला आपण इथं सुरुवात इथं करूया. आपण बघूया पहिला क्वेश्चन आपण त्याला ते कसं सॉल्व्ह करायचा. बघा पहिला क्वेश्चन काय दिला आहे, एक बोट स्थिर पाण्यात एक बोट स्थिर पाण्यामध्ये 13 किलोमीटर पर आवर जाते आणि प्रवाहाचा वेग 4 किलोमीटर पर आवर असेल तर प्रवाहाच्या दिशेने जाण्याकरता बोटीला किती वेळ लागेल. म्हणजे काय म्हणते, स्थिर पाण्यातील वेग किती दिलेला आहे, यू दिलेला आहे 13 किलोमीटर पर आवर आणि प्रवाहाचा वेग दिलेला आहे म्हणजे व्ही दिलेला आहे, तो किती दिलेला आहे 4 किलोमीटर पर आवर असेल तर प्रवाहाच्या दिशेने जाण्यास किती वेळ लागेल. आता इथं याच्या क्वेश्चन मध्ये इथं प्रवाहाच्या दिशेने इथे 68 किलोमीटर दिलेला आहे. 68 किलोमीटर जाण्याकरिता किती वेळ तिथे लागेल त्यामध्ये. तर आपण इथं बघूया. समजा इथं आता स्थिर पाण्यातील वेग किती आहे 13 किलोमीटर आणि पाण्याचा प्रवाहाचा वेग किती आहे 4 किलोमीटर आणि काय म्हणतात त्या प्रवाहाच्या दिशेने जायचं त्याला, म्हणजे दोघांची जी व्हेलॉसिटी आहे रिझल्टंट स्पीड काय येणार u प्लस v म्हणजे किती येईल 4 म्हणजे 13 प्लस 4 तर किती येते 17 हे काय म्हणतात त्याची रिझल्टंट वेग होईल. आणि आपल्याला माहित आहे वेग बरोबर काय राहते अंतर भागिला टाइम किंवा वेळ. त्याच्यावरून वेळ किंवा अंतर जे आहे ते आपल्याला काय वेळ किंवा टाइम ते आपल्याला कसं मिळेल अंतर भागिला वेग करावं लागेल. तर इथं अंतर जे आहे ते किती करायचं आहे 68 किलोमीटर ट्रॅव्हल करायचं आहे आणि जी आपली रिझल्टंट जी व्हेलॉसिटी आली आहे किंवा स्पीड आली आहे ती किती आली आहे 17 आली आहे. तर 68/17 जर आपण काढलं तर आपल्याला आन्सर येते 4 म्हणजे आपल्याला किती लागेल 4 आवर त्याला तिथं वेळ तिथं लागेल. जर समजा या केसमध्ये आपल्याला जर म्हटलं असतं की बोटीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जायचं आहे तर आपली जी रिझल्ट हा जो वेग आहे हा वेग काय आला असता तर इथं u मायनस व्ही घ्यायला असतं म्हणजे इथं 13 मायनस 4 घ्यायला असतं म्हणजे 9 आलं असतं. म्हणजे आपलं आन्सर 68/9 आवर एवढं आपलं आन्सर इथं आलेलं असतं. तर बघूया आपण याच्यावरती आणखी काही नेक्स्ट क्वेश्चन जे आहेत त्याचा आपण अभ्यास करूया. बघा नेक्स्ट क्वेश्चन दिला त्यांनी. क्वेश्चन हा आहे, एक व्यक्ती स्थिर पाण्यात 15 किलोमीटर पर आवर वेगाने जाते आणि पाण्याच्या विरुद्ध दिशेने 7.5 किलोमीटर पर आवर जाते तर त्या प्रवाहाच्या दिशेने वेग किती. म्हणजे काय आहे तर एक व्यक्ती स्थिर पाण्यात म्हणजे आपल्याला u दिलेला आहे किती आहे 15 आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 7.5 किलोमीटर पर आवर. आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे इथे काय असणार आहे u मायनस व्ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने u मायनस व्ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने स्पीड याची ही स्पीड आहे 7.5 दिलेला आहे. तर प्रवाहाच्या दिशेने म्हणजे काय तर आपल्याला विचारलं असेल की u प्लस व्ही इज इक्वल हा प्रवाहाच्या दिशेने हा किती असेल तर हा झाला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने u मायनस व्ही आणि प्रवाहाच्या दिशेने u प्लस व्ही झाला. तर आपण याच्यावरून 15 इतर किंमत समजा इथे पुटअप केली तर आपल्याला काय मिळेल 15 मायनस व्ही इज इक्वल टू 7.5. तर आपण काय करूया 15 या मायनस व्हीला आपण तिकडे घेऊन जाऊ. तर काय 15 इज इक्वल टू काय मिळेल 7.5 प्लस व्ही आणि याच्यावरून व्ही इज इक्वल टू आपल्याला काय मिळेल हा 15 आणि हा 7.5 मायनस मध्ये येईल म्हणजे आपल्याला इथे काय मिळेल व्ही इज इक्वल टू 7.5. आणि जर आपल्याला व्ही जर इक्वल टू 7.5 मिळालं म्हणजे हा काय झाला त्या याचा वेग कायचा वेग प्रवाहाचा वेग. ठीक आहे. आणि प्रवाहाच्या आता आपल्याला करायचं आहे प्रवाहाच्या दिशेने वेग. तर प्रवाहाच्या दिशेने काय राहते u झाली त्या पाण्याचा वेग स्थिर पाण्यातील वेग आणि v झाला काय प्रवाहाचा वेग म्हणजे 15 अधिक हा 7.5 म्हणजे आपल्याला किती 15 प्लस 7.5 तर आपल्याला किती मिळेल 22.5 किलोमीटर पर आवर हा आपल्याला वेग तिथं मिळेल त्याच्यामध्ये. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा त्या क्वेश्चन मध्ये काय दिलं आहे ते महत्व समजून घ्यायचं आणि त्याला आपण या u आणि v च्या फॉर्म त्याला मांडून टाकायचं आणि नंतर त्याला अर्थ सोडवत बसायचं. बघूया आपण त्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन दिला आपल्याला, एक व्यक्ती स्थिर पाण्यात 5 किलोमीटर वेगाने जाते आणि प्रवाहाचा वेग हा 1 किलोमीटर पर आवर आहे तर त्या व्यक्तीस एका ठिकाणी जाण्यास व तिथून परत येण्यास 1 तास वेळ लागतो तर ते अंतर किती असेल. बघा आपण या समजून घ्यायला क्वेश्चनला काय म्हणते एक व्यक्ती स्थिर पाण्यात 5 किलोमीटर पर आवर जातो म्हणजे आपल्याला सरळ दिला पहिल्यांदा u इज इक्वल टू 5. ठीक आहे. आणि प्रवाहाचा वेग दिलेला आहे 1 किलोमीटर म्हणजे v दिलेला आहे 1 किलोमीटर पर आवर. ठीक आहे. तर त्या व्यक्तीस एका ठिकाणी जाण्यास व तिथून परत येण्यास वेळ किती लागतो. ठीक आहे. समजा आपण म्हणूया
की हा त्याची सुरुवातीची पोझिशन ए होती, नंतरची पोझिशनची बी होती, त्याला बी ठिकाणी जायचं आहे. समजा आता आणि हा सपोज झाली जी प्रवाहाची डायरेक्शन, आणि सुरुवातीला व्यक्ती समजा इथं ज्याला ए पासून बी पर्यंत गेला, म्हणजे या ठिकाणी काय प्रवाह आणि बोटची डायरेक्शन कशी आहे, सेम आहे. तेव्हा याची जी व्हेलॉसिटी आहे ती काय होणार, u प्लस व्ही म्हणजे किती 5 प्लस 1 म्हणजे किती 6 हे झालं. किंवा ए पासून बी पर्यंत जाताना, आणि पुन्हा इथून परताना काय होईल तर u मायनस व्ही होईल म्हणजे किती 5 मायनस 1 म्हणजे किती 4. म्हणजे येताना जाताना स्पीड 6 होईल आणि प्रवाहाच्या विरुद्ध पुन्हा परत जाताना किती स्पीड होईल 4 होईल. ठीक आहे. तर आपल्याला हे माहिती आहे की वेग बरोबर काय असते, अंतर भागिला वेळ. ठीक आहे. तर आपण पहिल्या केसमध्ये काढू आपण की जेव्हा समजा आपलं हे जे अंतर आहे या अंतरला आपण x कन्सिडर करूया, तर वेग जे आहे पहिल्यांदा वेग किती आपला 6 वेग आहे म्हणजे फॉरवर्ड जेव्हा जातो तेव्हा. तर समजा अंतर घेतला आपण x आणि टाइम समजा घेतला आपण t1. ठीक आहे. याच्यावरून टाइम t1 इज इक्वल टू आपल्याला किती मिळेल x आणि हा 6 इकडे डिवाइड होऊन जाईल x/6 1. आणि सेकंड केसमध्ये जेव्हा इथून हा परत जाणार तेव्हा जे हे जे असणार आहे वेग हा किती होणार आहे 4 होणार आहे. अंतर तर सेम तेच राहील आणि टाइम समजा लागणार t2, कारण की जेव्हा आता तो प्रवाहाच्या दिशेने जाईल तेव्हा त्याला टाइम कमी लागेल, जेव्हा तो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने लागेल तेव्हा टाइम t2 लागेल. याच्यावरून t2 ची किंमत आपल्याला काय मिळेल x/4. ठीक आहे. आणि आपल्याला इथे काय दिलेलं आहे की त्याला जाण्यास आणि परत येण्यास किती वेळ लागते 1 तास. म्हणजे जर समजा आपण t1 प्लस t2 जर घेतला आपण तर आपल्याला काय होते इथं आता काय मिळेल x/6 प्लस x/4. आणि हा t1/t2 हा किती राहतो 1 राहतो, कारण की एका तासात तो जातो आणि पुन्हा परत येतो. तर याचा आपण ऍडिशन करूया, काय होणार इथं 4 × 4x प्लस 6 × x 6x अपॉन 24. तर किती आला हा 10x/24. याच्यावरून आपल्याला इथं मिळेल 10x इज इक्वल टू हा 25 1 मल्टिप्लाइड बाय 24 म्हणजेच x इज इक्वल टू येईल 2.4. म्हणजे आपल्याला जे अंतर जे आहे ते अंतर त्या ए आणि बी मधलं ते किती असणार आहे 2.4 किलोमीटर हे अंतर असणार आहे. ठीक आहे. हा झाला याच्याबद्दल त्याला कसं सॉल्व्ह करायचं ते. तर आपले बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर आपण अशा पद्धतीने त्याला सॉल्व्ह करू शकतो, म्हणजे x इक्वल टू 2.4 किलोमीटर. ठीक आहे. बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिला आहे, एका नदीचे पाणी 2 किलोमीटर पर आवर वेगाने वाहते. या नदीत एका नावेस प्रवाहाच्या दिशेने काही अंतर काढण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याच्या दुप्पट वेग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तेवढेच अंतर काढण्याकरता वेळ लागतो. तर त्याचा स्थिर पाण्यात प्रवाहाचा वेग तिथं त्याचा किती तिथं असेल त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर गिवन डाटा आपल्याला काय दिलेला आहे, पहिल्यांदा इथं नदीचे एक पाण्याचा 2 किलोमीटर पर आवर म्हणजे पाणीचा वेग दिलाय, तर प्रवाहाचा वेग दिलेला आहे म्हणजे आपल्याला व्ही दिलेला आहे किती 2 किलोमीटर पर आवर. आणि प्रवाहाच्या दिशेने काय अंतर काढण्याकरता वेळ लागतो त्या दुप्पट पद्धतीने व्यक्तीचा अंतर काढण्याकरता लागतं विरुद्ध दिशेने. ठीक आहे. तर बघा आपल्याला इथं समजा आपण अज्युम करूया की त्या जे नदी आहे त्या नदीत नावेचा स्थिर पाण्यातील वेग याला आपण कन्सिडर करूया u. तर आता समजा हा झाला प्रवाहाचा वेग किती आहे 2 आहे. आणि समजा व्यक्ती ती नाव ए पासून बी ठिकाणी चालली आहे. ठीक आहे. तर जेव्हा ती नाव ए पासून बी पर्यंत जाईल तेव्हा त्याची जी स्पीड आहे ती स्पीड काय होणार, या यू नावेची स्पीड प्लस प्रवाहाची स्पीड म्हणजे किती यू म्हणजे व्ही किती आहे 2 u+2 हा होणार इकडे जाण्याकरता. आणि परत येण्याकरिता काय होणार ते, आता हा जो प्रवाहाचा वेग आहे हा या यू मधून काय होईल मायनस होईल म्हणजे u-2. ठीक आहे. आता दिलेलं काय त्यांनी की अंतर कापण्यासाठी जेवढा वेळ लागतो म्हणजे एखाद्या अंतर कापण्याकरता जेवढा वेळ लागतो प्रवाहाच्या दिशेने त्याच्या दुप्पट वेळ त्याच्या विरुद्ध दिशेने लागतो. म्हणजे ऑब्विसली आता याच्यापैकी जास्त कोण असणार आहे, व्हेलॉसिटी कोणती जास्त असणार आहे, स्पीड कोणती असणार आहे, हा u+v प्रवाहाच्या दिशेने ही व्हेलॉसिटी काय असणार आहे जास्त असणार आहे. आता वेळ जर त्याला परत येण्याकरता जर हे लागत असेल म्हणजे याची जी व्हेलॉसिटी असणार आहे ती पण त्याच्या काय असणार दुप्पट असणार आहे कोणाच्या या u-2 च्या. या u-v म्हणजे जे परत येण्याचा वेग जो आहे हा या जाण्याच्या वेगपेक्षा काय असेल दुप्पट म्हणजे अर्धाच असेल. तर याला आपण सॉल्व्ह करूया. u+2 इज इक्वल टू काय होणार इथं 5u-4.
तर याच्यावर म्हटलं समजा आपण 2 आणि हा -4 इकडे येणार, काय होणार +4 इकडे काय होईल ट्वाइस u मायनस u आणि 6 इज इक्वल टू काय होईल u. म्हणजे आपल्याला u म्हणजे काय होते स्थिर पाण्यातील बोटीचा वेग ते किती मिळेल 6 किलोमीटर पर अवरचं मिळून त्याच्यामध्ये. म्हणजे याला आपण कन्सिडर केलं तर इथं लक्षात ठेवायचं की प्रवाहाच्या दिशेने वेग आपला जास्त राहील आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आपला वेग काय कमी राहील. जर इथे काय म्हणतात विरुद्ध दिशेने त्याच्या डबल वेळ लागते म्हणजे त्याची स्पीड काय असेल त्याच्या डबल तिथं असेल त्या प्रवाहाच्या दिशेने जाताना आणि परत येताना त्याच्या अर्धी होईल. तर आपण त्याला तेच स्थिती घेतली. ठीक आहे, बघूया आपण तिथं नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते. एका व्यक्तीचा प्रवाहाच्या दिशेने पोहण्याचा वेग 26 किलोमीटर पर आहे आणि विरुद्ध दिशेने किती आहे 16 आहे. तर प्रवाहाचा वेग किती. आता आपल्याला जे फॉर्म्युला जे आहे ते आपल्याला ध्यान लागेल. काय म्हणते एका व्यक्तीच्या प्रवाहाच्या दिशेने पोहण्यासाठी वेग म्हणजे प्रवाहाच्या दिशेने आपण त्या क्वेश्चन मध्ये कन्सिडर केला पी हा काय प्रवाहाच्या दिशेने वेग कन्सिडर केला आपण. ठीक आहे, आणि समजा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने याला आपण कन्सिडर करूया क्यू. म्हणजे पी किती आहे तर 26 आहे आणि क्यू किती आहे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती 16 आहे. तर आपल्याला दोन फॉर्म्युला येतात. एक कोणता आहे स्थिर पाण्यातील वेग. फॉर्म्युला कोणता आहे 1/2 इन ब्रॅकेट मध्ये पी प्लस क्यू. ठीक आहे, आणि काय येतं प्रवाहाचा वेग फॉर्म्युला काय 1/2 इन ब्रॅकेट मध्ये पी मायनस क्यू. आता इथं काय विचारला प्रवाहाचा वेग विचारला म्हणजे आपल्याला काय येतं 1/2 पी मायनस क्यू. पी किती आहे 26 मायनस क्यू किती आहे 16 किती होईल 1/2 मल्टिप्लाइड बाय 10 म्हणजे किती 5 किलोमीटर पर अवर. हे काय राहणार प्रवाहाचा वेग. जर समजा आपल्याला विचारला असता की त्या बोटीचा स्थिर पाण्यातील वेग तर काय आला असता 1/2 इन ब्रॅकेट मध्ये 26 प्लस 16 किती झाले असते 1/2 मल्टिप्लाय बाय 30 येतात 42. तर आपला आन्सर असतं 21 किलोमीटर पर अवर. ठीक आहे, बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन यामध्ये. एक तासात एक बोट प्रवाहाच्या दिशेत 11 किलोमीटर जाते आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेत 5 किलोमीटर जाते तर स्थिर पाण्यात बोटीचा वेग किती असेल. सेम क्वेश्चन त्यासारखंच आहे. तर प्रवाहाच्या काय स्थिर पाण्यातील बोटीचा वेग काय राहतो स्थिर पाण्यात बोटीचा वेग म्हणजे u हा किती राहतो 1/2 इन ब्रॅकेट मध्ये p प्लस क्यू. ठीक आहे, 1/2 प्रवाहाच्या दिशेने किती आहे 11 आहे म्हणजे p इज इक्वल टू 11 प्लस क्यू विरुद्ध दिशेने किती 5 आहे म्हणजे किती होतात हाफ ऑफ ती 16 म्हणजे किती 8 किलोमीटर पर अवर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने 6 तासात 128 किलोमीटर जाते आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तेवढ्याच वेळात 56 किलोमीटर जाते तर प्रवाहाचा वेग तिथं काढायचा आहे. तर पहिल्यांदा आपण काढूया प्रवाहाच्या दिशेने किती 6 तास 128 किलोमीटर म्हणजे 128 किलोमीटर आणि टाइम किती आहे 6 तर किती होईल 6 12 आणि पुन्हा किती 6 1 6 आणि पुन्हा किती उरले तिथं 6 12 6 1 6 पुन्हा उरले 2 सायंत्रिक 18 पुन्हा सायंत्रिक 18 म्हणजे हा आपला झाला इथं 21.33 किलोमीटर पर अवर. हे काय झाला प्रवाहाच्या दिशेने जाते तर एक व्यक्ती हाय झाल्याची काय पी म्हणजे प्रवाहाच्या दिशेने त्याचा वेग किती आहे 21.33 आहे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तेवढ्याच वेळात 56 किलोमीटर जाते म्हणजे किती 6 तासामध्ये किती 56 म्हणजे किती वरती 56 पहिला किती 6 किती होते 6 9 54 किती उरले 2 पुन्हा सायंत्रिक 18 म्हणजे किती 9.33 किलोमीटर पर अवर. हा काय झाला क्यू. याच्या विरुद्ध दिशेने त्या प्रवाहाच्या किती जाईल. तर आता त्याने विचारलं काय आपल्याला प्रवाहाचा वेग विचारला आहे. सरळ प्रवाहाचा वेग म्हणजे काय होते मग 1/2 इन ब्रॅकेट मध्ये p मायनस क्यू. ठीक आहे 1/2 काय इथं 21.33 मायनस 9.33 तर 21 मधून तुम्ही इथं ज्यामध्ये 33 तर 0 येतील सरळ 21 मधून 9 मायनस करा आपले आन्सर किती 12 म्हणजे आपला आन्सर किती 6 किलोमीटर पर अवर. हे आपला आन्सर तुझा 6 किलोमीटर पर अवर हे आपला आन्सर इथं येईल त्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघूया काय म्हणते. स्थिर पाण्यात पोहणाऱ्याचा वेग 4 किलोमीटर पर तास असतो तर जलतरणपटूच्या प्रवाहाच्या दिशेने आणि प्रवाहाच्या दिशेने वेगातील फरक 2 किलोमीटर पर तास असतो. तर जलतरणपटूच्या दिशेने तासांमध्ये 180 किलोमीटर अंतर काढण्याकरता वेळ तिथं काढायचा आहे. तर काय म्हणते बघा इथं
आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेला आहे की बघा क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे. पहिल्यांदा दिलेला आपल्याला यू, म्हणजे यू हा काय स्थिर पाण्यात पोहण्याचा वेग दिलेला आहे 4. नंतर जलतरण प्रवाहाच्या प्रवाहाच्या दिशेने वेगातील फरक. आता बघा आपल्याला जेव्हा हा झाला यू स्थिर पाण्याचा वेग, आणि समजा आपण प्रवाहाचा वेग आपण कन्सिडर केला व्ही, तर प्रवाहाच्या दिशेने काय होते आपला यू प्लस व्ही, आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने काय होणार यू मायनस व्ही. तर काय म्हणते प्रवाहाच्या दिशेत आणि प्रवाहाच्या उलट दिशेत यांच्यात फरक, प्रवाहाच्या दिशेने यांच्या उलट हा फरक किती आहे, तर हा फरक आहे 2 किलोमीटरचा. याचा फरक आहे 2 किलोमीटर. तर आपण त्याला सॉल्व्ह करूया. यू प्लस व्ही मायनस यू मायनस मायनस प्लस व्ही इज इक्वल टू 2 किलोमीटर. तर आपण जर समजा म्हटलं इथं, तर हा इथं यू यू कॅन्सल, म्हणजे ट्वाईस व्ही इज इक्वल टू 2, म्हणजे व्ही इज इक्वल टू किती येईल 1 किलो, व्ही इज इक्वल टू किती तर 1 आन्सर येईल. हा 2 डिवाइड केल्यानंतर उत्तर 1 येईल, म्हणजे व्ही आपल्याला किती मिळाला 1 मिळाला. तर व्ही जर आपल्याला 1 मिळाला, तर हा प्रवाहाच्या दिशेने जी स्पीड आहे, प्रवाहाच्या दिशेने काय होणार यू प्लस व्ही म्हणजे किती 4 प्लस 1 किती 5, आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने यू मायनस व्ही म्हणजे किती 4 मायनस 1 म्हणजे किती 3 किलोमीटर पर आवर, आणि हे 5 किलोमीटर पर आवर. ह्या आपण आता शोधलं की प्रवाहाच्या दिशेने किती आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती. प्रवाहाच्या दिशेने किती आहे 5 किलोमीटरची स्पीड आहे. आता काय म्हणते समोर, जलतरणपटूने प्रवाहाच्या दिशेत तासांमध्ये 180 किलोमीटर अंतर कापण्याकरता वेळ सुद्धा, म्हणजे आपल्याला टाइम काढायचा आहे. ठीक आहे, तर आपल्याला माहित आहे वेळ काय राहते अंतर भागीला वेग, काय राहते वेग. तर अंतर किती आहे 180 किलोमीटर. ठीक आहे, आणि काय म्हणते प्रवाहाच्या दिशेने, वेग किती आला यू प्लस व्ही म्हणजे किती 5, किती येईल 5 3 5 3 15 उरला एक 5 6 30 म्हणजे 36 अवर, 36 अवर जे आहे 36 तास त्याला तेवढा वेळ लागेल त्या 180 हे अंतर कव्हर करण्याकरिता. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. एक बोट प्रवाहाच्या दिशेत 2 तासात 16 किलोमीटर जाते आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेत 4 तासात तेवढेच अंतर जाते, तर स्थिर पाण्यात बोटीचा वेग तिथं किती असेल याच्यामध्ये. तर अशा आपण जो क्वेश्चन आहे ऑलरेडी इथं पाहिला आहे. 2 तासामध्ये 16 किलोमीटर, म्हणजे पहिले जे यू असणार आहे प्रवाहाच्या दिशेने. ठीक आहे, आता प्रवाहाच्या दिशेमध्ये इथं म्हणजे पी हा काय असणार 16/2 म्हणजे किती 8 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती म्हणतात त्याला 4 तास लागतात त्याला, म्हणजे 16 भागेला किती 4 म्हणजे किती आलंय 4 किलोमीटर पर आवर. आणि पुन्हा विचारलं काय त्यांनी स्थिर पाण्यातील बोटीचा वेग, तर यू हा काय फॉर्म्युला कोणता आहे 1/2 इन ब्रॅकेट मध्ये पी प्लस क्यू, म्हणजे काय आलं 1/2 ब्रॅकेट मध्ये किती आहे 8 प्लस 4 म्हणजे किती हाफ ऑफ 12, आणि बेस 12 म्हणजे आपला आन्सर काय येतं 6. हा जो आहे त्या स्थिर पाण्यातील त्या बोटीचा वेग तिथं असं 6 किलोमीटर पर आवरच्या मध्ये. बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन दिला आहे एक नाविक 1 तासात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 2 किलोमीटर वर जातो आणि प्रवाहाच्या दिशेने 10 मिनिटात 1 किलोमीटर अंतर जातो, तर त्या स्थिर पाण्यात 5 किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती वेळ घेईल. बघा इथे क्वेश्चन काय दिलाय, एक नाविक 1 तासात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 2 किलोमीटर जातो, म्हणजे आपल्याला सरळ दिलेला आहे की क्यू इज इक्वल टू किती दिलेला आहे 2 किलोमीटर पर आवर, म्हणजे 1 तास 1 तास. ठीक आहे, म्हणजे स्पीड काय झाली 2 किलोमीटर पर आवर झाली. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती म्हणतात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, आणि हा प्रवाहाच्या इथं असं असेल इथं विरुद्ध दिला यांनी, हा क्यू झाला, आणि प्रवाहाच्या दिशेने किती 10 मिनिटं दिलं तर म्हणजे किती प्रवाहाच्या पी हा किती 1 किलोमीटर अंतर 1 किलोमीटर किती म्हणतात ते 10 मिनिटात, किती मिनिटात 10 मिनिटात. जर आता आपल्याला 60 इथं 1 तास म्हणजे किती होते 60 मिनिटं, आपण खालीवर एक मल्टीप्लाय म्हणजे 6 किलोमीटर, आणि इथे किती 60 मिनिट. वरती आणि खाली आपण दोन्ही ठिकाणी 6 ने मल्टिप्लाय केल्यानंतर वरती पण म्हणजे वरती काय येईल 1 मल्टिप्लाय 6, खाली 10 मल्टिप्लाय 6 म्हणजे किती येईल 60 येतं, तर वरती 6 अपॉन 60 मिनिट म्हणजे किती एक होईल, म्हणजे आपला 6 किलोमीटर पर आवर, म्हणजे आपण त्या मिनिटाचं रूपांतर आपण किलोमीटरमध्ये केलं, म्हणजे आपल्याला इथं क्यू किती मिळालं 6 मिळालं, पी किती मिळाला 6 मिळाला, सॉरी पी किती झाला 6, पी 6 आणि क्यू 2 ऑलरेडी दिलेला आहे. तर काय म्हणते आता स्थिर पाण्यात 5 किलोमीटर अंतर जाण्यासाठी तो किती वेळ घेईल, म्हणजे स्थिर पाण्यामध्ये किती अंतर घेईल. आता पहिल्यांदा आपल्याला आता स्थिर पाण्याचा वेग काढावा लागेल, तर स्थिर पाण्याचा वेग जे आहे यू काय येणार 1/2 इन ब्रॅकेट मध्ये पी प्लस क्यू, काय येणार 1/2
इन ब्रॅकेटमध्ये पी किती दिलेला आहे, तर 6 आलेला आहे आणि क्यू किती 2 आहे. तर आपला आन्सर किती 1/2 इन ब्रॅकेटमध्ये 8 म्हणजे किती 4 किलोमीटर पर आवर. हा झाला आपला काय की 4 किलोमीटर पर आवर हे झाला त्या स्थिर पाण्यातील वेग. तर त्याच्या त्यानंतर किती वेळ लागेल, तर वेळ बरोबर काय लागेल त्यामध्ये अंतर भागीला वेग. तर अंतर किती आलेलं आहे 5 किलोमीटर एवढं अंतर ट्रॅव्हल करायचं आहे आणि स्थिर पाण्यातील वेग तो किती काढला आपण 4 किलोमीटर म्हणजे किती आले 5/4 म्हणजे किती 4 1 4 पुन्हा किती उरले तर 1 1 4 8 आणि 4 5 20 म्हणजे आपला आन्सर येणार तर 1.25 आवर एवढा आपल्याला तिथं वेळ तिथं लागेल. त्यामध्ये बघूया आपण तिथं नेक्स्ट क्वेश्चन यामध्ये काय म्हणते, बोटीच्या प्रवाहाच्या उलट दिशेत आणि प्रवाहाच्या दिशेत वेगाचे गुणोत्तर 2:3 आहे. जर बोट 120 किलोमीटर स्थिर पाण्यात 6 तास पार करते तर बोटीच्या त्या स्थिर पाण्यातील निम्म्या गतीने प्रवाहाच्या दिशेत अंतर किती कापले असावे त्याच्यामध्ये. तर याला क्वेश्चन मध्ये आपल्याला जो डाटा दिलेला आहे तो आपण अगोदर समजा इथं बोटीने त्याच्या स्थिर पाण्यातील निम्म्या गतीने 5 तास जर काढायचं, ठीक आहे. जर बोट 120 किलोमीटर स्थिर पाण्यात 6 तासात पार करते, ठीक आहे. म्हणजे 120 भाग्याला जर समजा आपण 6 केलं आणि हे काय म्हणते जर बोट 120 किलोमीटर स्थिर पाण्यात 6 तास पार करते, ठीक आहे. म्हणजे स्थिर पाण्यातील यू आपण घेऊया की त्याच्यामध्ये 20 किलोमीटर पर आवर जी आपली स्पीड किंवा स्थिर पाण्यात असेल तेव्हा. आता इथे काय म्हणते काय दिलं आणखी बोटीच्या प्रवाहाच्या उलट दिशेत आणि प्रवाहाच्या वेगाचे गुणोत्तर प्रवाहाच्या दिशेत, ठीक आहे. म्हणजे हा काय प्रवाहाच्या दिशेने काय राहते आपला पी असते आणि विरुद्ध काय असते क्यू असते. त्यांनी आपल्याला काय दिलं आहे विरुद्ध आणि सोबत म्हणजे क्यू अपॉन पी याचा त्यांना रेशो दिलेला आहे 2:3 त्यांनी दिलेला आहे, ठीक आहे. तर आता आपण इथे समजूया की त्यांनी जे आपल्याला दिलं असेल त्यांनी इथं की नेमकं जे असणार आहे त्यांनी आपल्याला दिलेला आहे किती की हा झाला काय आपला इथं की प्रवाहाच्या समजा आता आपण काय समजूया समजा हा आपला पी किती आहे 3 चा आपण त्याला कन्सिडर करूया 3x आणि q चं कन्सिडर करूया 2x म्हणजे प्रवाहाच्या दिशेने प्रवाहाच्या समजा प्रवाहाच्या दिशेने आपली जी स्पीड आहे ती जी वेग आहे ते किती आहे 3x आहे आणि विरुद्ध दिशेने तो किती आहे 2x आहे. तर आपल्याला स्थिर पाण्यातील वेग काय राहते u इज इक्वल टू 1/2 ब्रॅकेटमध्ये p प्लस क्यू म्हणजे किती 3x प्लस 2x. तर आपल्याला किती मिळेल 5x अपॉन 2 इज इक्वल टू हा u ची किंमत किती दिली आपल्याला 20 दिली आहे, ठीक आहे. तर याच्यावरून आपल्याला काय मिळेल 5x इज इक्वल टू 2 तिकडे मल्टिप्लाय किती होईल तो 40 होणार म्हणजेच x इक्वल टू मिळेल 8 मिळेल. आता हा काय झाला आपला इथं x ची किंमत झाली. आता इथं काय काढला आपण इथं प्रवाहाचा स्थिर पाण्यातील वेग u च्या किंमतीवर आपण x काढला किती 8 आणि दुसरा आपल्याला काय मिळतो इथं प्रवाहाचा वेग फॉर्म्युला कोणता आपला इथं हाफ ऑफ इन ब्रॅकेटमध्ये p मायनस क्यू, ठीक आहे. 1/2 p ची किंमत किती घेऊ आपण 3x आणि q ची किती आहे 2x किती येते 3x मायनस 2x x म्हणजे किती आलं x/2 आणि x ची किती किंमत आहे 8/2 म्हणजे किती 4 किलोमीटर पर आवर. म्हणजे आपल्याला इथं प्रवाहाचा वेग किती मिळाला 4 मिळाला आणि स्थिर पाण्यातील वेग किती आहे 20 आहे. तर आता काय म्हणते हे जर बोटीने त्याच्या स्थिर पाण्यातील निम्म्या वेगाने म्हणजे हे जे 20 आहे त्याच्या अर्ध्या वेगाने म्हणजे किती आलं तर 10 किलोमीटर पर आवर आणि प्रवाहाच्या दिशेने 5 तासात प्रवाहाच्या दिशेने स्पीड किती आहे 4 आहे म्हणजे 10 आणि 4 14 किलोमीटर पर आवर ही काय त्याची स्पीड होईल. पुन्हा जर आपण त्याला कन्सिडर केलं की ते स्थिर पाण्यातील वेगच्या हाफ आणि प्रवाहाच्या दिशेने तर किती तासामध्ये 5 तासामध्ये अंतर. तर अंतर जे आहे अंतर काय राहते त्याच्यामध्ये वेग मल्टिप्लाइड बाय आणि टाइम. तर वेग किती आहे 14 आहे आणि टाइम किती आहे 5 आवर आहे म्हणजे किती 14 पंच 70 किलोमीटर जे आहे एवढं अंतर ते ट्रॅव्हल करेल 5 तासामध्ये. अशा पद्धतीने आपण हा इथं क्वेश्चन सॉल्व्ह करणार याच्यामध्ये. बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. आता हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन विचारला गेला आपल्या याच्यामध्ये रेल्वेचा जो क्वेश्चन पेपर होता जो की रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड ग्रुप डी एक्झाम मध्ये विचारला गेला क्वेश्चन आहे आणि हा 27 ऑक्टोबर 2013 ला क्वेश्चन विचारला आहे.
रेल्वेचा क्वेश्चन हा इंग्रजीत राहतो. तर याला आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करूया, चला बघू आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू. काय म्हणते बघा क्वेश्चन. A boatman goes 2 kilometers against the current of a stream in 1 hour and goes 1 kilometer along the current in 10 minutes. How long it will take to go 5 kilometers in a stationary water? एकदम क्वेश्चन बघा सिंपल आहे. आता जर आतापर्यंत जर आपण क्वेश्चन पाहिले असते तर हा क्वेश्चन आपला म्हणजे वरच्या आपण जेवढे बघितले त्याच्यावर आपण हा क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकतो. कारण ते अ बोटमन गोज 2 किलोमीटर अगेन्स्ट द करंट ऑफ स्ट्रीम, म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने हा 2 किलोमीटर अंतर ट्रॅव्हल केला किती तासामध्ये, 1 तासामध्ये. म्हणजे ऑब्व्हियसली हा काय दिला आपल्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आपण काय करतो, याला क्यू घेतो. म्हणजे हा काय राहणार त्यामध्ये, क्यू हा काय दिला त्यांनी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 2 किलोमीटर आणि टाइम किती दिलाय 1 आवर. म्हणजे याची स्पीड काय झाली 2 किलोमीटर पर आवर. ठीक आहे. आणि गोज गोज 1 किलोमीटर अलॉंग द करंट इन 10 मिनिट. आणि पुन्हा पी अलॉंग द करंट किती आहे 1 किलोमीटर आणि किती मिनिटामध्ये 10 मिनिटामध्ये. ठीक आहे. एका मिनिटात 10 मिनिटात जर 1 किलोमीटर असेल तर या मिनिटाला आपण आवर मध्ये करूया. म्हणजे वरती आणि खाली आपण 6 न जर मल्टिप्लाय केलं 10 मल्टिप्लाय 6 तर हा काय होणार 6 किलोमीटर. आणि हे किती होईल 60 मिनिट. म्हणजे 60 मिनिट म्हणजे किती 1 तास. म्हणजे किती 6 किलोमीटर पर आवर. म्हणजे क्यू पी किती झालं तर 6 किलोमीटर. म्हणजे त्या फ्लोच्या डायरेक्शननी म्हणजे त्या प्रवाहाच्या दिशेने इन द अलॉंग द स्ट्रीम किती स्पीड किती 6 किलोमीटर पर आवर. आता काय म्हणते हाऊ लॉंग इट विल टेक टू गो 5 किलोमीटर इन अ स्टेशनरी वॉटर. आता आपल्याला माहित आहे स्टेशनरी वॉटर मधली स्पीड म्हणजे यू आपण कसे काढतो, म्हणजे स्थिर पाण्यातील प्रवाहाचा वेग 1/2 इन ब्रॅकेट मध्ये पी प्लस क्यू. ठीक आहे. तर 1/2 इन ब्रॅकेट मध्ये पी किती आहे 6 आहे आणि क्यू किती आहे 2 आहे. तर किती होते 1/2 इंटू 8 म्हणजे किती आलं 4 किलोमीटर पर आवर. ह्या काय झाली स्पीड झाली खेळाची त्या स्टेशनरी वॉटर मधली. आणि जर स्पीड जर एवढी असेल म्हणजे यू इज इक्वल टू 4 असेल आणि डिस्टन्स किती आहे 5 किलोमीटर आहे तर टाइम तिथं किती लागेल तिथं. तर काय तिथं आपल्याला माहित आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. तर इथून जस्ट आपल्या इथं की टाइम इज इक्वल टू काय होईल डिस्टन्स अपॉन स्पीड. तर डिस्टन्स दिला आहे 5 किलोमीटर, टाइम आहे 4. तर किती 5 1 जा 5 पुन्हा इथं किती होईल तर 4 1 जा 4 1 ओव्हर 1 4 2 जा 8 1 ओव्हर 5 4 5 20. म्हणजे एवढं जे आहे एवढे अवर आपल्याला इथं लागेल त्यामध्ये 1.25 अवर. आता कधी कधी होऊ शकते की या 25 अवरचं तुम्हाला इथं मिनिटामध्ये पण तिथं द्यावं तिथं लागतं कोणच्यामध्ये. तर मिनिटामध्ये किती त्याच्यामध्ये हा 1 आवर तर फिक्स झाला 1 आवर. आणि 25 आवर म्हणजे किती 25 ला मल्टिप्लाय करायचं 60 ने किती होईल पहिले 0 पुन्हा 6 पंचे 0 3 6 12 12 3 15 म्हणजे किती त्याच्यामध्ये 50 मिनिट. म्हणजे किती 1 आवर आपला आन्सर काय येईल 1 आवर 15 मिनिट. एवढा आपला आन्सर त्याच्यामध्ये येईल त्यामध्ये. म्हणजे याचा जो क्वेश्चन आहे आन्सर क्वेश्चन होतं सी हे त्याचं उत्तर इथं होईल त्यामध्ये. तर आय होप व्हिडिओ थोडा हा लांब झाला परंतु प्रत्येक एक्झाममध्ये जवळपास जे आहे याच्यावरती एक क्वेश्चन राहतो. तर जेवढा समजा आपण याच्यामध्ये बघितलाच याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये आपण जेवढे काही क्वेश्चन बघितले तर याच्यावरतीच बघा आपल्याला एक्झाममध्ये एक क्वेश्चन 100% राहतो. कन्सेप्ट जर समजा आपला इकडे क्लिअर झाला तर आपण याच्यावरती कोणत्याही पद्धतीने आणि किती काही हार्ड जर समजा क्वेश्चन असेल तर आपण त्या सॉल्व तिथं त्याला करू तिथं शकतो त्याच्यामध्ये. तर आय होप मी म्हणतो की तुम्ही हा क्वेश्चन जो पास जे आहे याच्याचा अभ्यास जो आहे हा तुम्ही इथं करा. आणि त्याच्यामध्ये क्वेश्चन जर तुम्हाला जर काही डाऊट असेल तर प्लीज तुम्ही कमेंट करा. आणि जर अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही त्याला तर करून घ्या. आणि आपलं टार्गेट असेल आपलं गोल असेल की आपल्याला या 2025 मध्ये कमीत कमी जे आहे आपल्या या स्पर्धा परीक्षेचा जेवढं काही मॅथमॅटिक्स येते या मॅथमॅटिक्सच्या आपण पूर्ण व्हिडिओ आपण अपलोड करू. हे आपल्या इथं गोल प्लॅन केलेला आहे आपण. तर बघूया आपण आपलं गोल आपण तर कसं पद्धतीने पूर्ण करू. आणि होप याचा तुम्हाला नक्की फायदा हो अशी अपेक्षा करतो आणि मी इथे थांबतो. थँक्यू धन्यवाद.